कोविड नंतर वर्क फ्रॉम होम खूप ट्रेंडमध्ये आलं, तसंच ऑनलाईन इंटरव्ह्यूज पण खूप चालू झाले ऑनलाईन इंटरव्ह्यूज घेण्यासाठी. सो ऑनलाईन इंटरव्ह्यूजमध्ये काय काय चॅलेंजेस येतात आणि काय आपण कसं त्याला ओव्हरकम करू शकतो, सो मी आज घेऊन आलोय 5 सुपर 5 टिप्स. सो तुमच्यासाठी जे तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन इंटरव्ह्यू सहजपणे क्रॅक करायला हेल्प करतील. सो आपली इंटरव्ह्यूची सिरीज चालू आहे. जर तुम्ही आधीचे इंटरव्ह्यूचे व्हिडिओज बघितले नसेल, टेल मी अबाउट युअर सेल्फ आणि हाऊ टू एक्सप्लेन प्रोजेक्ट, ते तुम्ही बघू शकता. जर नसेल बघितले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक देतो. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मी व्यवस्थित सगळे पॉईंट्स डिस्कस करतो. फर्स्ट पॉईंट आहे की एकदम बेसिक आहे, तुमचं इंटरनेट. तुमचं इंटरनेट एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे. इंटरनेट चेक करून घ्या. तुमचं जे काही राउटर आहे, मोबाईल डेटा आहे, तुम्ही ज्या पण करताय, लॅपटॉप आहे, ते एकदम व्यवस्थित त्याला इंटरनेट व्यवस्थित कनेक्टेड आहे का ते चेक करून घ्या. सेकंड आहे तुमची बॅटरी, मोबाईलची बॅटरी, लॅपटॉपची बॅटरी. बॅकअप पण ठेवा की जर तुम्ही लॅपटॉपवरती जर तुम्ही करत असाल इंटरव्ह्यू तर तुम्ही मोबाईलची पण बॅटरी चार्ज ठेवा. जर समजा इन केस मध्ये काही जर झालं लॅपटॉपला तर तुम्ही लगेच तुम्ही हे करू शकता. हे तुम्हाला छोटा प्रॉब्लेम वाटत असेल, पण ऍट द इंटरव्ह्यू मध्ये जर असं काही झालं ना तर आपण काय करतो, एक तर घाबरून जातो. ओके, हेजिटेट करतो की यार काय बोलायचं आता कसं, आणि त्याच घाबरून म्हणजे आपल्याला इझी क्वेश्चन्स पण आपल्याला एक्सप्लेन करता नाही येत. त्यानंतर जे काही तुम्ही सॉफ्टवेअर यूज करताय, ओके, तुमचं जे काही झूम असेल, त्यानंतर अजून गुगल मीट असेल त्यावरती, आणि त्यानंतर टीम्स असेल, ह्यावरती काय होता, इंटरव्ह्यूज होता. तर ते सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड केले का, साइन इन केलेत का, साइन अप केले का, हे व्यवस्थित चेक करा. इंटरव्ह्यूच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे. आणि तुमचं जे काही तुमच्या रूममध्ये जे तुमची रूम आहे, तुम्ही ज्या रूममध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देताय ती रूम लॉक असली पाहिजे. सायलेंट मध्ये तुमचा फोन असेल, तुमचं हे असेल, सायलेंट असलं पाहिजे. आपल्याला डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे, त्याची पण तुम्हाला काळजी घ्यायची. त्यानंतर तुमचे जे काही हेडफोन आहे, तुमचं जे काही मायक्रोफोन आहे, तुमचं जे काही माईक आहे, ते तुमचं व्यवस्थित चालतंय का, हे एकदा आवाज वगैरे सगळं चेक करा. कारण कसं आहे ना, तुम्ही जे काही बोलताय ते जर समजा इंटरव्ह्यूला जर ऐकायला आलंच नाही तर त्यामुळे मग ते असं होईल की हा व्यक्ती काय बोलतोय. त्यानंतर तुमचा जो काही ह्याला जो तुमचा जिथे जिथे कॅमेरा आहे ना, त्या कॅमेऱ्याच्या आजूबाजूला थोडंसं लाइटिंग असली पाहिजे किंवा लाईटच्या समोर असलं पाहिजे. तुम्ही कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित दिसले पाहिजे, अशी काहीतरी म्हणजे सोय करा. ओके, आणि तुमचं जे काही बॅकग्राऊंड आहे, तुमचं बॅकग्राऊंड थोडंसं क्लीन असलं पाहिजे. म्हणजे बॅकग्राऊंडला असं नको व्हायला पाहिजे की काय पण चालू आहे, तुमचा इंटरव्ह्यू चालू आहे आणि तुमच्या घरचे म्हणजे पाठीमागून जाताय, असं करताय तसं करताय, तर ते असं नको व्हायला पाहिजे. एकदम प्लेन बॅकग्राऊंड पाहिजे आणि तुम्ही तेवढं असं एकदम स्कर्टन वगैरे असलं तरी पण चालेल. तर ही जी फर्स्ट स्टेपमध्ये हे जे पॉईंट्स होते ना, हे पॉईंट्स बेसिक आहेत, तुम्हाला वाटेल बेसिक, पण हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. सेकंड पॉईंट आहे तुमचा ड्रेस वेल. काय होतं ना, वर्क फ्रॉम होम मुळे आपण काय करतो ना की टी शर्ट आणि नाईट पॅन्ट ह्यावरतीच आपण काय करतो, वर्किंग करतो. त्यांनी काय होतं ना यार की असं फ्रेश नाही वाटत आहे. ओके, सो तुम्ही जर समजा एकदम असा ड्रेस वगैरे जर समजा एकदम फ्रेश हे केला तर त्यामुळे जर तुम्ही फ्रेश वेअर केला तर काय होतं ना त्याच्याने एक, आता आपणच डिस्कस करा, आपण जर समजा ऑफिसला चाललो, आपण ड्रेस वेअर केला, आपण बाहेर चाललो ना, ड्रेस वेअर केला ना तर आपण एकदम असं राहतो एकदम क्लीन, आणि आपण बसताना आपण हे करून आपले कारण कपडे खराब होतील आणि आपलं थोडंसं माइंड पण चेंज होतं. तेच आपण जर नाईट पॅन्ट आणि टी शर्ट जर आलं तर आपण डायरेक्टली बसतो बेडवर, कुठं पण हे करतो, तर मग त्यांनी काय होतं ना, असं फ्रेश नाही वाटत. सो एकदम ड्रेस वगैरे एकदम फ्रेश असं वाटलं पाहिजे आपल्याला. तसं तुम्ही एकदम ड्रेस वगैरे म्हणजे हे करा. त्यांनी काय होईल ना, तुमचा थोडासा कॉन्फिडन्स वाढेल, यार हां चलो, म्हणजे असं एकदम असं चांगलं वाटलं पाहिजे. ते तुम्हाला पण चांगलं वाटतं आणि इंटरव्ह्यूला पण चांगलं वाटतं. थर्ड आहे बॉडी लँग्वेज. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला वाटतं असं की यार बॉडी लँग्वेजचं काय, पण बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. बॉडी लँग्वेजमध्ये फर्स्ट पॉईंट आहे तुमचा कॅमेरा. कॅमेऱ्यासमोर तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कुठे येत आहे ते तुम्हाला बघितलं पाहिजे. तुम्ही अँसर करताय, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघितलं पाहिजे. असं नाही की तुम्ही अँसर करताय आणि समजा आता मी बोलतोय आणि मी चालू आहे की हां चालू आहे, हां माय नेम इज देव दुबाले, आणि असं हे असं काही चांगला नाहीये, किंवा इकडे नाही किंवा कसं. तर तुम्ही ही तुमची मुवमेंट आहे ती व्यवस्थित कॅमेऱ्याच्या समोर असली पाहिजे. सो कॅमेरा समोर असेल ना तर समोरच्याला वाटतं एकदम म्हणजे आय कॉन्टॅक्ट होऊन जातं. स्माइल करा, तुम्ही सांगताना स्माइल वगैरे करा. जर ऑडिओ वगैरे जर क्लिअर नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूला सांगू शकता, आय एम नॉट एबल टू हिअर यू ड्यू टू माय इंटरनेट, किंवा कॅन यू चेक युअर इंटरनेट वगैरे, हे तुम्ही असं बोलू शकता इंटरव्ह्यूला. कारण तुम्हाला जर व्यवस्थित अंडरस्टँड नाही झाला क्वेश्चन ना तर तुम्ही अँसर काय करणार. ओके, तुम्हाला शांत नाही बसायचे, तुम्हाला क्वेश्चन आहे तो अँसर करायचा आहे, आणि इंटरव्ह्यूवर जो आहे त्याबद्दल आर्ग्यू नाही करायचं. काय जे काय असेल ते सगळं व्यवस्थित लिसन करायचंय, आणि त्यानंतरच काय करायचं क्वेश्चन, तुम्हाला जो काय अँसर आहे तो तुम्हाला अँसर करा. फोर्थ स्टेप आहे मोस्ट कॉमन आस्क इंटरव्ह्यू क्वेश्चन. सो
तुम्ही बघितलं असेल यार, इंटरव्ह्यूवरती खूप अवेलेबल आहे. तुमची जी काही प्रोफाईल आहे, समजा तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्ही टाका, तुम्हाला डायरेक्टली ते सगळे लिस्ट येईल. जावा डेव्हलपर तुम्हाला सगळे लिस्ट, फ्रंट एंड डेव्हलपर, तुम्हाला एक आयडिया तरी येऊन येईल ना की तुम्हाला आता प्रिपरेशन करायचे, आणि तुम्हाला जर एखादा क्वेश्चन त्यातला आला तर तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल. सो जर तुम्ही समजा असं ज्या प्रोफाईलला तुम्ही जर इंटरव्ह्यू देत आहे त्या प्रोफाईलला जर तुम्हाला विचारलं गेलं, त्या प्रोफाईलची जर तुम्ही आधी तयारी केली तर तुम्हाला आन्सर सांगायला खूप इझी होईल. ओके, सो ते एक आहे की तुम्ही गो थ्रू करू शकता. ऑनलाईन इंटरव्ह्यूज आहेत यूट्यूबवरती, 2 इयर्सचा 4 इयर्सचा असे आहेत, ते पण बघा. आणि जर तुम्हाला अशी इंटरव्ह्यूची लाईव्ह इंटरव्ह्यूची जर सिरीज पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच तुमच्यासाठी आणायचा ट्राय करेल, ते पण आपलं जर इंटरव्ह्यूचं झाल्यानंतर. ओके, लाईव्ह इंटरव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन येईल, फ्रेशर, 2 इयर्सचा किंवा 4 इयर्सचा. जर तुम्हाला हे हवा असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच ट्राय करेन. फिफ्थ आहे, आपल्याला इंटरव्ह्यूवर विचारतो डू यू हॅव एनी क्वेश्चन, तर आपण काय करतो, नाही. तर हे इंटरव्ह्यूला काय वाटतं ना की अरे हा कॅन्डिडेट जो आहे तो इंटरेस्टेड नाही आहे का आपल्या कंपनीसाठी, त्यांनी काय असंच इंटरव्ह्यू दिलाय का, आणि तो काय करतो, एक पेज क्रिएट करतो. सो त्यापेक्षा जर तुम्ही असं क्वेश्चन विचारू शकता का, म्हणजे तुम्ही हे क्वेश्चन विचारलं पाहिजे. खूप सारे लोक आहेत की असे क्वेश्चनच विचारत नाहीत. मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो ॲज अ कंपनीसाठी, तेव्हा पण मी असं खूप लोकांना बघितलं की ते क्वेश्चन काही करतच नाहीत. तुम्ही थोडंसं ज्या पण प्रोफाईलसाठी तुम्ही जाताय, ज्या कंपनीसाठी जाताय, तिथे जर तुम्ही समजा एक त्या कंपनीचा जर ओव्हरव्ह्यू केला, त्याचा गो थ्रू केला, आणि ते कंपनी काय करते, कोणत्या कोणत्या डोमेनवरती काम करते, कंपनीचं विजन काय, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं, तुम्ही त्यांना विचारू शकता व्हॉट इज युअर कंपनी विजन नेक्स्ट 5 इयर्स, नेक्स्ट 10 इयर्स. ओके, त्यानंतर तुम्ही हे पण विचारू शकता की इफ आय एम गेट सिलेक्टेड व्हॉट इज माय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅट पर्टिक्युलर रोल, दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट. तुम्ही हे पण विचारू शकता. तुमच्या मनात जे डाऊट आहे ते तुम्ही विचारू शकता. तुम्हाला नक्कीच ते तुम्हाला म्हणजे जेवढं पण त्यांना माहिती आहे ते तुम्हाला गाईड करते. तुम्ही असं नाही म्हणू शकत इंटरव्ह्यूला की हां मी जर माझं पॅकेज किती आहे किंवा काय काही, ते एचआरचा रोल आहे. तुम्ही त्यांना काय असं हे नाही, मी सिलेक्ट झालोय की नाही हे पण तुम्ही त्यांना विचारू शकत नाही. तुम्ही ते सगळं तुम्हाला जे विचारायचे ते तुम्ही हेच विचारू शकता की तुमचं कंपनी विजन, तुमचा रोल काय, रिस्पॉन्सिबिलिटीज काय, तुमचं प्रोजेक्ट कुठल्या डोमेनवरती आहे, त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट कसं हँडल करता, तुमचे डे टू डे जे काही तुमचं वर्किंग आहे त्यामध्ये तुम्ही डे टू डे वर्किंग कसं करता, तुमची प्रोसेस काय, हे तुम्ही विचारू शकता. ओके, सो हे आहेत आपल्या 5 ज्या काही स्टेप्स ज्या ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. सो जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप व्हिडिओ मागं खूप मेहनत असते. सो तुमचा लाईक एक मला मोटिवेट करेल. सो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.